नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं जी-के अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की महानगरपालिका भरती 2024 या जाहीर होणं सुरू झालेलं आहे. काही महानगरपालिका या डिस्ट्रिक्ट वाईज जाहीर होतात. ठीक आहे. जसं तुम्हाला माहिती असेल की पोलीस भरती हे डायरेक्ट जाहीर केल्या जाते. पण महानगरपालिका भरती अशा असतात, त्या डिस्ट्रिक्ट वाईज जाहीर होतात. त्याचप्रमाणे काही जे आहे योजनेअंतर्गत जे आहे ते जाहीर झालेले आहेत त्यांच्याचबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला देऊन देतो. सर्वप्रथम लक्षात असू द्या की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 194 जागांसाठी भरती जी आहे ती होत आहे. यामध्ये विविध युवा प्रशिक्षण पदे 194 आहेत. ठीक आहे. 194 जागांसाठी भरती आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असेल तर 12वी, आय-टी-आय उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर अशा प्रत्येक पदासाठी म्हणजे तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तरी तुमच्यासाठी जागा आहेत. आय-टी-आय उत्तीर्ण असाल तरी जागा आहेत. डिप्लोमा असाल, पदवीधर असाल, पदव्युत्तर पदवी असेल तरीही तुमच्यासाठी जागा ज्या आहे त्या अवेलेबल करून दिलेल्या आहे. वयाची अट यामध्ये आहे 18 ते 35 वर्षापर्यंत. म्हणजे 18 ते 35 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तरी तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. आणि नोकरी ठिकाण आहे याचं नवी मुंबई. ठीक आहे. नवी मुंबईमध्ये तुम्हाला जॉब जो आहे तो करावा लागेल. आणि याची जर फी वगैरे आहे का तर याची फी नाहीये. ठीक आहे. फी याची आकारली जाणार नाही. परंतु यामध्ये शिबिराचं म्हणजे या कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षण योजना आहे ही. त्यामुळे याचं जे ठिकाण आहे ते आहे मित्रांनो महानगरपालिका मुख्यालय भूखंड क्रमांक 1 सेक्टर 15 ओ-बी-सी-डी बेलापूर, नवी मुंबई. इथे तुम्हाला जावं लागेल आणि हे जे सेमिनार आहे अटेंड करावं लागेल. त्यामध्ये महत्त्वाची तारीख आहे शिबिराची तारीख जी आहे ती आहे 20 ऑगस्ट 2024. 20 ऑगस्ट 2024 रोजी शिबिर होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या योजनेअंतर्गत तिथे जे आहे ते जाऊ शकता. त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये 682 जागांसाठी भरती निघालेली आहे. टोटल यामध्ये 682 जागा आहेत. परंतु यामध्ये तुमची जी पात्रता असावी ती त्याचप्रमाणे म्हणजे 12वी उत्तीर्ण, आय-टी-आय उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी किंवा 18 ते 35 पर्यंत तुमचं वय जे आहे ते असलं पाहिजे. परंतु डिप्लोमा, पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही यासाठी सहजतेने पात्र होऊन जाता. नोकरी ठिकाण असणार आहे पुणे. ठीक आहे. नोकरी ठिकाण पुणे असणार आहे आणि याची फी जी आहे ती आकारल्या जाणार नाही. पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट ऑफ फॉर्म आहे. आणि यामध्ये महत्त्वाच्या तारखा काय आहे, तर यासाठी अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 ऑगस्ट. तर तुम्हाला हे पूर्ण फुलफिल इन्फॉर्मेशन जर वाचायची असेल, तर याच्या ज्या लिंक आहेत, या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. दोन्ही जाहिराती ज्या आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही लिंकवर क्लिक करून ते जे जाहिरात आहे संपूर्ण वाचू शकता. ज्यामध्ये नेमकं ऑनलाईन अर्ज कुठे करायचा याची सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कारण की ऑनलाईन अर्ज आहे आणि हे जे ठिकाण आहे, शिबिराचं ठिकाण जे दिलेलं आहे, या ठिकाणाबद्दल सुद्धा माहिती जी आहे त्यामध्ये दिलेली आहे आणि काय-काय डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतील, कसं अप्लाय करता येईल याच्याबद्दल सुद्धा माहिती जी आहे तिथे दिलेली आहे. फक्त सेशन होतं की जाहीर झालेली आहे, त्यामुळे वेळ गेलेली नाहीये कारण की बघा या शिबिराची तारीख आहे 20 ऑगस्ट आणि याची तारीख आहे मित्रांनो अप्लाय करायची 19 ऑगस्ट. त्यामुळे अजूनपर्यंत वेळ गेलेली नाहीये. त्यामुळे आता सुद्धा वेळ आहे तर संधीचा फायदा घ्या आणि अप्लाय जे आहे ते करून द्या. ओके, तर हे होतं मित्रांनो एक छोटंसं सेशन ज्यामध्ये तुम्हाला सांगायचं होतं की 2 जाहिराती जाहीर झालेल्या आहेत महानगरपालिका रिलेटेड. वेळ अजून हातातून गेलेली नाहीये. वेळेचा उपयोग करा आणि संधीचा फायदा घ्या. आणि मित्रांनो सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. कोणत्याही टॉपिकवर सेशन हवं असल्यास तसं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगत चला. जेणेकरून सेशन जे आहेत, किरण सर असतील किंवा कबीर सर असतील दोन्ही तुमच्यासाठी सेशन जे आहे नक्की घेऊन येईल.